हॅलो एव्हरीवन, प्रेज द लॉर्ड, शालोम, जय मसीह की, ख्रिस्तात आपणा सर्वांस सलाम. आज 14 नोव्हेंबर बालदिन. आपल्या संपूर्ण भारतामध्ये बालदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस की ज्या नेहरूजींना लहान मुलं हे अतिशय प्रिय होते आणि त्यांना मुलं चाचा नेहरू असे म्हणायचे. तर त्यांचा हा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. तर या बालदिनाविषयी म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं, काल सहज माझ्या मनामध्ये विचार आला की आपण याबद्दल बालदिवसाबद्दल संदेश का देऊ नये. आणि खरंच परमेश्वराने मला ही संधी दिली, त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला उपकार मानते, परमेश्वराचे धन्यवाद मानते की त्यानेच मला ही संधी दिलेली आहे. तर आजचा जो मननाचा विषय आहे बालदिन, तर सर्वात पहिलं मी सर्व लहान मुलांना या बालदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देते. बाळांनो, खूप मोठे व्हा, नाव कमवा, यशस्वी व्हा आणि खरोखर परमेश्वराने तुम्हाला भरपूर आशीर्वादित करावं असं परमेश्वराकडे मी नम्र प्रार्थना करते. आणि फक्त लहान मुलांनाच मी शुभेच्छा देणार नाहीये, तर माझ्यासारखेच जे आता 40+ आहेत, जी मोठी आहेत सर्व, त्या सगळ्यांनाच, माझ्या बहीण भावंडांना, माता पिता सर्वांनाच हॅपी हॅपी चिल्ड्रन्स डे. तुम्ही म्हणताल की अरेच्या ही मोठ्यांना पण शुभेच्छा देते, पण खरंच आपण देखील आपल्यामध्ये कुठेतरी अजूनही एक बालक लपलेलं असतं. निश्चितच कधीतरी आपल्याला असं जाणवतं, अरे मी असं काय करत आहे, हे काय लहान मुलांसारखं, हे काय माझं वय आहे का, असं आपल्या मनामध्ये निश्चितच येतं. पण आज आपण विचार करणार आहोत की आमच्यामध्ये हे बालक खऱ्या अर्थाने लपलेलं आहे का. खरंच मी लहान बालकांसारखं आहे का. नाही, मी तर मोठी आहे, आता 50+ आहे, 60+ आहे, 70+, 80+, जे काही वय असेल ते. पण पुन्हा एक बार खूप खूप ढेर सारी शुभकामनाएं बाल दिन के इस शुभ अवसर पर. तो आज हम देखते हैं, आजचा जो विषय आहे बालकांसारखा विश्वास. आणि खरंच बालकांसारखा विश्वास म्हणजे काय हे आपण बायबलमधून काही वचनांमधून बघणार आहोत. तर हा विषय आजचा माझा आहे बालकांसारखा विश्वास. आणि त्यासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो आहे मत्तय याचा 18वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचनं आपण बघणार आहोत. नम्रतेविषयी धडा, याची सुरुवातच बघा कशी आहे. हेडिंग जे आहे, त्याचं शीर्षक जे आहे ते आहे नम्रतेविषयी धडा. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण. बघा प्रश्न काय विचारला शिष्यांनी, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण. तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हा सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. हे वचन अतिशय महत्वाचं आहे की बघा प्रश्न काय आहे. शिष्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे येशूला की स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण. आणि येशूने उत्तर काय दिलेलं आहे की मी तुम्हा सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. आणि मग इथे विचार जेव्हा आम्ही करतो, अरेच्या बालकांसारखं झाल्याशिवाय आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही म्हणजे काय. ह्यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बाळकांसारखा नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. बघा किती सुंदर वचन आहे की जो कोणी बाळकांसारखा नम्र होतो, स्वतःला नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जो कोणी
माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. किती साधी सोपी लहानपणापासून ही वचनं आपण ऐकलेली आहेत. पण जेव्हा मी ह्या विषयावर मनन करत होते आणि तेव्हा मला हे वचन नव्याने कळलेलं आहे की काय म्हटलेलं आहे. अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाळकांसारखे नम्र जो स्वतःला करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जोपर्यंत तुमचा पालट होत नाही तो झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. खरोखर अतिशय हे जे वचन आहे आज आमच्या अंतःकरणाला आम्ही विचारलं पाहिजे. आम्ही मोठे तर झालोत निश्चितच, वय वाढत जात आहे, बुद्धी वाढत जाते, सगळ्याच गोष्टी वाढत जात आहेत. पण या वचनाबद्दल काय आम्ही म्हणू, मी प्रार्थना करते, मी उपवास करते, मी चर्चला जाते, हो हे सगळं आम्ही करतोय. पण जर मला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळवायचा आहे, जर मला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, तर इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की बालकांसारखं झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. का असं म्हटलेलं आहे? कारण की बालक ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते निष्पाप असतात, निष्कलंक असतात, कधी त्यांच्या मनामध्ये पाप येत नसतं. ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या आम्ही पालक किंवा जी घरातली मोठी माणसं असतात ती लहान मुलांना शिकवतात. लहान मुलांना जन्मतःच खोटं बोलणं माहीत नसतं, पण आपण शिकवतो की कोणी शेजारचं आलं, सांग नाहीये मम्मा घरामध्ये, असं सांगितलं जातं. खोटं बोलायला हे सुद्धा आपणच लहान मुलांना शिकवत असतो. खरंच आहे. परंतु लहान मुलांच्या मनामध्ये पाप नसतं. लहान मुलं हे कधीच त्यांच्या मनामध्ये वाईट विचार देखील येत नाहीत, निष्पाप असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुलांचा विश्वास हा त्यांच्या आई वडिलांवरच असतो. त्यांचे आई वडील त्यांना जे काही सांगतात त्यावर ते पूर्णपणे विश्वास ठेवतात की नाही. आठवा आपण आपल्या मुलांना काय काय शिकवले आणि त्यांनी कशा रीतीने विश्वास ठेवला. की लहानपणी जसं जर लहान मूल दुडू चालत आहे आणि समजा तर किचनमध्ये चाललेलं आहे, तेव्हा लगेच मागून कोणीतरी आवाज येतं, आजी असेल, आत्या असेल, आई वडील कोणीतरी असेल, लगेच काय म्हणतात, हो तिकडे जायचं नाही, तिकडे भाऊ आहे, तिथे बाबा आहे, तिथे अंधार आहे. ही अंधाराची भीती, हे काहीतरी तिथे आहे, ही भीती आम्ही त्यांच्या मनामध्ये निर्माण करत असतो. मुलांना ही भीती काय आहे, अंधकार काय आहे माहीत नसतो. खोटं बोलायला सुद्धा आपण शिकवतो त्यांना. सांग बरं हे कुठं ठेवलं, पण मला नाही माहिती, लपवून ठेवायला शिकतो. तर अशा प्रकारे असो, काही असो, पण ह्या गोष्टी आपल्याकडून मुलं शिकत असतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांचा आपल्या आई वडिलांवर अतोनात विश्वास असतो. की लहान मुलाला वडील जेव्हा असे हातामध्ये धरतात आणि असे वर उंच फेकतात आणि पुन्हा झेलतात, ते मूल घाबरत नाही. वडिलांकडे बघून ते हसतच असतं, कारण त्याला माहिती आहे वडिलांचे हात असे आहेत मला झेलण्यासाठी. वडील मला झेलणार आहेत, ते मला खाली पडू देणार नाहीत. काही वडील असे धरतात हातावर, इथे पाय फक्त, आणि असे धरत असतात. पण त्या मुलांचा विश्वास हा त्यांच्या वडिलांवर असतो. मग आम्ही देखील परमेश्वराची लेकरं आहोत. आमचा विश्वास अशा या बालकांसारखा आमच्या स्वर्गीय पित्यावर आहे का? आज त्या स्वर्गीय पित्याने आम्हाला आबा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही त्याची मुले म्हणतो. ती आमची स्वर्गीय ख्रिस्त गुरु माऊली आहे असं आपण म्हणतो. आज तो आम्हाला त्याच्या पवित्र पंखाखाली सुरक्षित ठेवत आहे. परंतु जेव्हा आपण या वचनाकडे बघतो की जोपर्यंत तुमचा पालट होत नाही, तुम्ही बालकांसारखे होत नाही, तोपर्यंत तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. किती मोठं हे म्हणजे वचन. जेव्हा या बालदिनानिमित्त मी विचार करते तेव्हा माझ्या मनात देखील आलं की अरे खरंच जसे जसे आम्ही मोठे होतो आमच्या मनामध्ये पाप, द्वेष भावना, राग हे सगळं येतं आणि आम्ही इतके मोठे होतो की देवासारखे आम्ही कधी कधी समजायला लागतो की मी त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच माफ करणार नाही. हो,
एवढे मोठे आपण होतो की आपण एखाद्या व्यक्तीला आपण कोण, काय आपली लायकी आहे, आपली काय पात्रता आहे, पण आपण म्हणतो नाही मी त्या व्यक्तीला कधीच माफ करू शकणार नाही. होतात अशा चुका. नो वन इज परफेक्ट. परंतु आज या बालदिनानिमित्त आपण आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया की मी बालकांसारखा आहे का, माझा विश्वास कसा आहे, मी या निष्पाप बालकांसारखा आहे का, निरागस आहे का, निष्कपट आहे का, निस्सीम प्रेम करणारा आहे का, प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराने जेवढी वचनं दिलेली आहेत त्यावर मी विश्वास ठेवणारा आहे की नाही हे आपण बघितलं पाहिजे. आज आपण आपलं अंतःकरण तपासूया की मुलं ही क्षमाशील असतात. एक छोटीशी गोष्ट सांगते की 2 मुली खेळत असतात अशाच अंगणामध्ये आणि पाऊस पडलेला असतो, मस्त एकमेकींच्या अंगावर पाणी वगैरे उडवत असतात त्या. आणि ते होत असताना एका मुलीकडून नेमकं चिखल उडवला जातो दुसऱ्या मुलीच्या अंगावर. चिखल उडवल्यानंतर तिचा पूर्ण तो फ्रॉक, तिचा ड्रेस तो भरतो आणि मग साहजिक असेल लहान मुलांना लगेच वाईट वाटतं. त्या मुलीला वाईट वाटतं की अरेच्या माझा ड्रेस हिने खराब केला आणि म्हणून ती लगेच रडायला लागते, आई आई बघ हिने माझा ड्रेस खराब केला. लगेच आई बाहेर येते. बघा फरक. आई लगेच बाहेर येते आणि त्या दुसऱ्या मुलीच्या आईला बोलते, बघा तुमच्या मुलीने माझ्या मुलीचा हा फ्रॉक खराब केलेला आहे, काय हे तुमच्या मुलीला शिस्त नाही, वळण नाही. अरे खेळत होत्या त्या, पण लगेच ह्यांच्या दोघांची भांडणं. मग ती पण म्हणते तुझ्याही मुलीने माझ्या मुलीच्या अंगावर पाणी इतकं उडवलेलं आहे. असं तसं असे करता करता त्यांची चांगलीच जुगलबंदी भांडणाची सुरू होते. आणि तेवढ्यात थोड्याच वेळात कोणाचं तरी दुसऱ्या एका व्यक्तीचं त्या मुलींकडे लक्ष जातं. ती मुलगी तो चिखल झटकत असते आणि पुन्हा त्या एकमेकींवर पाणी उडवत मस्त हसत खेळत असतात. पहा छोटंसं उदाहरण आहे हे, छोटंसं उदाहरण की हे 2 ह्या लहान मुली आहेत पण निष्पाप अंतःकरण. जे वचन परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, बालकांसारखं झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. नम्रतेविषयी धडा, नम्र झालं पाहिजे. आमचा येशू ख्रिस्त जो एवढा महान परमेश्वर, तो आमच्या पापांसाठी या जगात आला. त्या गाईच्या गोठ्यात त्या थंडीच्या दिवसात त्याने आमच्यासाठी जन्म घेतला आणि केवळ आमच्याच पाप क्षमेसाठी त्या वधस्तंभावर स्वतःचं प्राणार्पण केलेलं आहे. केवढं त्याने तिथे आमच्यासाठी सहन केलेले ते फटके, ते चापकाचे फटके, तो मार, तो काट्यांचा मुकुट, ते खिळे. आणि हे सगळं कोणासाठी केलं? आमच्यासाठी. एवढा मोठा परमेश्वर देव जो त्याने एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला, केवढी मोठी दया आणि प्रीती आमच्यावर त्याने केली की खरोखर हा नम्रपणा, ही नम्रता आमच्यामध्ये आहे का? त्या 2 लहान मुली भांडल्या आणि पुन्हा खेळायला लागल्या. पण इथे 2 आया ज्या होत्या त्यांची मात्र भांडणं सुरू झाली. आणि मग ह्या छोट्याशा गोष्टीवरून खरंच लक्षात येतं की आम्ही मोठी माणसं ही मनामध्ये इतका राग द्वेष आपण निर्माण करत असतो आणि मग आपण कोणाला क्षमा देखील करत नसतो. पण जेव्हा प्रभूची प्रार्थना आपण म्हणतो, जशी आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडली आहेत तशीच तो आमची ऋणी आम्हा सोड. जर आम्ही इतरांना क्षमा केली तर तो स्वर्गीय पिता देखील आम्हाला क्षमा करणार आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आणि त्यासाठी आणखीन एक पुढचं मी अध्याय वाचत आहे, लूक याचा 18वा अध्याय आणि त्यातली 15 ते 17 ही वचनं. हे पण आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेत. लहान मुलांना येशूचा आशीर्वाद. नंतर लोकांनी आपली तान्ही बाळकेही त्याने त्या स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली. परंतु हे पाहून शिष्य त्यास दटावू लागले. येशूने तर बाळकास आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे, त्यांच्या सारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही.
बघा इथे छोटासा दाखला आहे हा, की लहान मुलांना घेऊन आई वडील आलेले आहेत की येशू ख्रिस्ताने त्या मुलांना स्पर्श करावा, यांना देखील आशीर्वाद मिळावा. पण शिष्य मात्र दटावू लागले, आपला रुबाब दाखवू लागले, अडवू लागले. पण येशूने मात्र हे पाहिलं आणि त्या बाळकांना बोलावलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे की बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. खरंच आहे, बालकांसारखं होणं म्हणजे काय? आता नेमकं आपल्याला काय करायचंय? तर विश्वास ठेवायला पाहिजे की आपल्याला परमेश्वर म्हणतो मागा म्हणजे मिळेल. आम्ही मागतो पण मनामध्ये काय म्हणतो, होईल का असं? खरंच होईल का असं? शंका कुशंका आमच्या मनामध्ये येत असतात आणि खरंच आपण नेमकं या बालकांच्या विरुद्ध मोठी माणसं आपण वागत असतो. परंतु खरंच विश्वास हा फार महत्वाचा आहे. या बालकांसारखा विश्वास असल्याशिवाय आपला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाहीच आहे. मग हा विश्वास वाढवण्यासाठी आपण आज या बालदिनानिमित्त खऱ्या अर्थाने बालक होऊया, परमेश्वराकडे मागूया की या बालकांसारखा विश्वास आमच्यामध्ये दे. की परमेश्वर म्हणतो मोहरीच्या दाण्या एवढा जरी तुमचा विश्वास असेल तर काय होईल की इकडचा पर्वत आपण तिकडे हलवू शकतो. पण नाही असं शक्य आहे का? हे पुन्हा आमच्या मनामध्ये येतं का? तर आम्ही मोठे झालोत ना, मोठे झालेत ना, आमची पापही तेवढी मोठी वाढलेली आहेत. आमच्या अंतःकरणामध्ये हे सगळं आम्ही साचवत जातो. इतरांबद्दलचा राग असतो, इतरांबद्दलचा द्वेष असतं, इतरांबद्दलचं प्रेम आमच्या मनामध्ये कुठेतरी कमी असतं. आणि जेव्हा आम्ही आमचा मोबाईल देखील जे आपल्या फोल्डर्स असतात ते डिलीट करत जातो, तशा प्रकारे आपण आपले हे जे फोल्डर्स मनामध्ये जे साचलेले आहेत ते आज हे मळब आपण दूर करूया. कुठेतरी आज पुन्हा आपण या बाल दिवसानिमित्त आपण बालक होऊयात. आणि तरच लक्षात ठेवा, आपण बालक झाल्याशिवाय किंवा त्यांच्यासारखे झाल्याशिवाय आपला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आणि यासाठी मी एक आणखी छोटंसं उदाहरण माझ्या मुलाचंच देते. बऱ्याचदा मी हे उदाहरण दिलेलं आहे, पण तरी सुद्धा आजच्या दिवशी मी हे उदाहरण देऊ इच्छिते की माझा मुलगा हर्ष, जो खरंच देवाकडून मागून घेतलेला माझा हर्ष, मी अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रार्थना करायचे आणि परमेश्वराने मला हा सुपुत्र दिला. आणि जो खरंच खूप प्रार्थनेत आहे. आता 10वी झालेला आहे, पण तो KG मध्ये असतानाची त्याची एक गोष्ट मला आठवते की तो तसा फार उशिरा बोलायला लागला 3 वर्षांनंतर, आणि तेही बोबडं बोलायचं. आणि असं KG म्हणजे तसं त्याची जी नर्सरी स्कूल होती घरापासून जवळच होती. त्याला शाळेत नेण्यासाठी आणण्यासाठी एक मावशी होत्या, त्या त्याला तयार वगैरे करून घेऊन जायच्या, घेऊन यायच्या. आणि एकदा अशाच त्या त्याला घ्यायला गेल्या आणि आतमध्ये गेल्यानंतर क्लासमध्ये त्या स्कूलमध्ये हर्षला सगळीकडे शोधलं. अरेच्या हर्ष नाहीच. त्या टीचर पण घाबरल्या, मावशी पण घाबरल्या. त्या धावत पळत घरी आल्या घामाघूम होऊन. आणि घरात येऊन बघतात तर काय, हर्ष साहेब मस्तपैकी घरामध्ये बसलेले. त्यांना फार म्हणजे टेन्शन पण आलं होतं, कारण शेवटी जबाबदारी असते. आणि मग हे सगळं झालं, शाळेत पण कळवलं त्याच्या की नाही हर्ष आलेला आहे घरी. आणि मग संध्याकाळी मी शाळेतून आल्यानंतर मला माझ्या सासऱ्यांनी हा सगळा किस्सा सांगितला की आज तुझा मुलगा हरवला असता. म्हटलं मला अगदी धस झालं की बापरे काय झालं असं. मग त्यांनी मला सांगितलं असं असं हर्ष शाळेतून एकटाच निघून आला म्हणे. आणि मग नंतर मावशी गेल्या वगैरे हे सगळं. बापरे, मला अक्षरशः रडायला आलं. आणि मग मी हर्षला जवळ घेतलं, म्हटलं हर्षू बाळा, अरे तू असं कसं केलं? असं एकटं कधीच यायचं नाही. तू हरवला असता, तुला कोणी पळवून नेलं असतं. एक आईची माया, आईची प्रीती, आईची चिंता, आणि हे सगळं मी त्याला समजावून सांगत होते. नाही बाळा, असं कधीच करायचं नाही, एकटं यायचं नाही. आणि तू आलाच कसा असा प्रश्न मी जेव्हा विचारला तेव्हा त्याने त्याच्या त्या बोबड्या बोलाने मला काय उत्तर दिलं माहितीये? मला म्हणाला, मम्मा
मला ना खूप भूक लागली होती. मग मी बातम्या बघितली मावशींची. मी स्कूलच्या बाहेर पडलो आणि अशा वरती चर्च, शेजारी चर्च आहे तिथे मी क्लॉशकला बघितलं. येशू लगते जय बोललो आणि स्ट्रेट घरी आलो. येशू लगते जय बोललो आणि स्ट्रेट घरी आलो. बापरे, माझ्या मनामध्ये एक प्रकारचं अक्षरशः वीज चमकल्यासारखी झाली की अरे काय हा विश्वास या मुलाचा. फक्त 4 वर्षांचा मुलगा, पण त्याचा विश्वास काय. येशू रक्त जे बोललं की मी बरोबर घरी जाणार आहे, मी हरवणार नाही, मला कोणी नेणार नाही. आणि त्याच वेळेला मी परमेश्वराकडे क्षमा मागितली की एक आई म्हणून मी काही त्याचं रक्षण सगळीकडे करू शकत नाही ना. शाळेत जाऊ शकत नाही 24 तास त्याच्याबरोबर. आता कॉलेजला जातोय तिथे मी जाऊ शकत नाही. पण सर्व समर्थ, सर्व शक्तिमान जो पिता आहे, जो आपलं रक्षण करता आहे, तो त्याचं रक्षण करता होता. आणि तो त्याचा विश्वास होता की त्याने मला उत्तर काय दिलं. मी येशू रक्ते जय बोललो आणि स्ट्रेट घरी आलो. हा विश्वास आमच्यामध्ये पाहिजे. आणि मग तेव्हा मला वाईट वाटलं की मी किती घाबरले एक आई म्हणून की अरे तुला हरवलं असतं, तू पळवलं असतं कोणीतरी. नाही, चुकतोय आम्ही, हेच आमचं चुकतोय. आम्ही मोठे झालोत पण हा बालकांसारखा विश्वास आमच्यामध्ये नाही. आणि मग म्हणून आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल का. आज हा का प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क आज आमच्या समोर आहे. या बालदिनाच्या दिवसानिमित्त आम्ही याचा निश्चितच विचार करायला हवा. आणखी आपण एक शास्त्रपाठ बघतो, मी आता वाचत नाही वेळेअभावी, की मत्तय याचा 8वा अध्याय आणि 23 ते 26 ही वचनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परिचयाची आहे. की येशू वादळ शांत करतो. की येशू मचव्यामध्ये होता, समुद्रात ते चाललेले होते, शिष्य त्यांच्या समवेत होते, येशू झोपलेला होता आणि अचानक जोरात वारा वादळ सुरू होतं. मचव्यात पार पाणी यायला लागतं आणि शिष्य येशू समवेत असताना देखील ते शिष्य घाबरतात आणि येशूला जाऊन उठवतात. आणि तेव्हा येशू त्यांना काय म्हणतो. अहो अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे. अहो अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे. खरंच आम्ही जसे जसे मोठे होतो ना तसे आम्ही अल्पविश्वासी बनतो. लहानपणी आमचा विश्वास बघा, लहान मुलांचा कसा विश्वास आहे. आणि जसे जसे मोठे होतो तसा तसा विश्वास आमचा किती कमजोर. प्रार्थनेत वाढतो आम्ही निश्चितच, उपास करतो, चर्चला जातो, धार्मिकता आहे, सगळं आहे, पण विश्वासात अल्पविश्वासी असे आम्ही ठरतो. आणि त्यामुळेच आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल की नाही याबद्दल आम्ही शांशक आहोत. तर याबद्दल आपण विश्वास धरायलाच पाहिजे. कारण विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आणि खरंच मुलांना तुम्ही सगळं जग द्या आणि आज देतोयच. आता उद्याच मी म्हटलं अरे उद्या चिल्ड्रन्स डे, मुलांना घेऊन जायचं कुठेतरी पार्टी, त्यांना हॉटेलमध्ये नेऊन काहीतरी गिफ्ट द्यायचं, चॉकलेट का होईना आपण देतो, मुलांचं कौतुक करतो. कारण मुलं हीच आपली संपत्ती आहे. पण या संपत्तीला कसर लागता कामा नये. त्यांना तुम्ही येशू दिला पाहिजे. उठता बसता निसता त्या संबंधी म्हणजे देवाच्या वचनासंबंधी त्यांच्याशी बोलत जा आणि तुमच्या मुलाबाळास ती शिकवा असं अनुवाद 11:19 मध्ये सांगितलेलं आहे. आणि खरंच मला माझं लहानपण देखील आठवतं. मी सेंट हिल्डा शाळेमध्ये होते. माझी आई त्या शाळेमध्ये शिक्षिका होती आणि म्हणजे या शिक्षकांच्या मुलांसाठी तिथे तेव्हा सिस्टर्सनी एक सुंदर अशी छोटीशी बाळांची खोली तयार केलेली होती. आणि तिथे सर्व आम्ही शिक्षकांची मुलं, लहान मुलं तिथे असायचो. आणि मग त्या राठोड आंटी म्हणून होत्या, आमच्यावर खूप छान संस्कार केले. आणि तेव्हा आम्हाला एक गाणं शिकवायचं. सकाळीच आमच्याकडून प्रार्थना म्हणून घ्यायच्या आणि गाणं. तर ते गाणं मी आज तुम्हाला म्हणून दाखवते. सगळ्यांनाच माहितीये, एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. अगदी विथ ऍक्शन आम्ही ते गाणं म्हणायचो आणि इतका आनंद व्हायचा. आज देखील मला ते आठवतं आणि या बालदिनाच्या निमित्ताने मी ते गाणं आपणासमोर सादर करत आहे. एक लहान दिवा येशूचा दूर
चमकू दे. हर वेळी हर स्थळी चमकू दे. टोपलीच्या खाली ठेवू का, नको नको चमकू दे. टोपलीच्या खाली ठेवू का, नको नको चमकू दे. हर वेळी हर स्थळी चमकू दे. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. हर वेळी हर स्थळी चमकू दे. कामियाला फुंकू का, कामियाला फुंकू का, नको नको चमकू दे. कामियाला फुंकू का, नको नको चमकू दे. हर वेळी हर स्थळी चमकू दे. हर वेळी हर स्थळी चमकू दे. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण असं लहान मूल होऊया. स्वतःमधलं जे दडलेलं लहान मूल आहे, आज आपण ते खरोखर आजमावूया की मी खरंच लहान मुलांसारखं माझं अंतःकरण आहे का, शुद्ध आहे का, पावित्र्याने युक्त आहे का, तसा विश्वास माझ्यामध्ये आहे का, हे आपण बघूया. माझी आई संडे स्कूलची टीचर आहे, अध्यक्ष आहे आणि फार मोठ्या उत्साहाने या वयात देखील, आता 78 आहे, पण या 75मध्ये सुद्धा ती उत्साहाने संडे स्कूल घ्यायला जाते. आणि तेव्हा ती म्हणते अनेकदा पालक कंटाळतात, म्हणतात काय होतं रोजचं स्कूलला सकाळीच उठवावं लागतं, मग मुलं उठत नाही तो, आणि आम्हाला पण असं वाटतं एक दिवस आराम करावा म्हणून नाही पाठवलं संडे स्कूलला. त्या उलट काही पालक असे येतात, अहो काय सांगायचं आंटी, मुलं झोपूच देत नाही, उद्या संडे स्कूलला जायचंय मला, संडे स्कूलला, अगदी अशी म्हणे टेपच चालू असते. म्हणजे काही मुलांना इतकं संडे स्कूलचं वेड असतं, इतकं आवडतं त्यांना की हम संडे स्कूल जाते है जाते हम, असं हे जे गाणं आहे, खरंच या मुलांमध्ये हे खरंच म्हणजे आपण रुजवलं पाहिजे कुठेतरी की मुलांना जगिक गोष्टी देण्यापेक्षा या स्वर्गीय गोष्टी द्या आणि स्वतः देखील आपण बालक होऊ द्या. बालकांसारखा विश्वास आपण आमच्यामध्ये, आपल्या स्वतःमध्ये आपण खरंच निर्माण करायला पाहिजे. पुन्हा नव्याने आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या बालकांसारखं आपण प्रकाशित होऊया, अंधकार मनामधला आपण दूर करूया आणि येशू जो आत्मिक प्रकाश जो आपल्याद्वारे आपण इतरांना दाखवूया. आपल्या घरामध्ये ही कोवळी वेलू आहेत, ही लहान मुलं आहेत आणि ही कोवळी मुलं जी आहेत, लहान मूल जे आहेत, हा वेलू आपल्याला गगनापर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणजेच काय तर यांच्यामध्ये देखील आपण हे जे खत पाणी आहे ते धार्मिकतेचं, त्याच्या वचनाचं, आध्यात्मिकतेचं हे जर बी आपण रुजवलं तर निश्चितच सुंदर असा वटवृक्ष आशीर्वादांचा मिळाल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. पण यासाठी आपल्या घरामध्ये नित्यनियमाने प्रार्थना झाली पाहिजे. घरातून निघताना देखील येशूला सोबत घेऊन निघालं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, आल्यानंतर उपकार मानले पाहिजे. द फॅमिली हू प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. The family who prays together stays together. Yes, जेव्हा आपण एकत्रितरित्या प्रार्थना करतो तेव्हा सगळेच एकत्रितरित्या आपण आशीर्वादित होऊ शकतो. आणि खरंच म्हणून लक्षात घेऊया की बालकांच्या मनामध्ये अंधकार नसतो, तो अंधकार आपण घालतो. तिथे अंधार आहे, तिथे पाऊ आहे, भीती आहे, हे सैतान. त्याचप्रमाणे आपण जी येशूची बालक अजूनही तो माता ख्रिस्त गुरु माऊली आम्हाला जी बालक म्हणत आहे, तो सैतान आम्हाला हा अंधकार दाखवत असतो. परंतु आपण या लहान मुलांसारखं क्षमाशील होऊया. आणि जसं त्या 2 लहान मुली एकत्रितरित्या पुन्हा खेळू लागल्या
तसं आपण देखील इतरांना क्षमा करून सर्व विसरून हा बालदिन उद्या मोठ्या उत्साहाने साजरा करूया. आणि शेवटी जाता जाता फक्त एक पुन्हा उदाहरण देते, म्हणजे मुद्दाम मी माझ्या मुलांचंच उदाहरण देते कारण बालदिन आहे म्हणून. आणि विशेष म्हणजे या माझ्या मुलांकडूनच मी पुष्कळ गोष्टी शिकलेली आहे. तर एक छोटंसं उदाहरण, बऱ्याचदा मी ते उदाहरण दिलेलं आहे, आणि ते म्हणजे की माझी नेहा, साधारण नेहा तेव्हा 4वी-5वीमध्ये होती. आता ती BBA-CA करते. आणि माझे मिस्टर ख्रिस्ती मंडळी चर्च ताडीवाला रोड येथे पाळकीय सेवेत आहेत. आणि नेहमीच त्यांचं गुरुवारी बायबल स्टडी असायची, सॅटर्डे सुद्धा त्यांचं प्रेयर मीटिंग असायची. आणि जे ते संध्याकाळी 7ला जर गेले तर रात्री 11-11:30लाच घरी यायचे. इतर वेळी मला काही वाटत नसायचे. मुलं माझी 2 लहान, सासरे घरामध्ये. आणि एकदा मात्र असंच जुलै-ऑगस्टचा महिना होता आणि धो पाऊस अक्षरशः कोसळत होता. विजांचा गडगडाट आवाज आणि त्यात लाईट गेलेले आणि इतका मुसळधार पाऊस होता. तर मी घरामध्ये सारख्या एरझाऱ्या घालत होते, म्हणजे बेचैन झाले होते. म्हणजे अशा त्या गारव्यात सुद्धा मला घाम फुटलेला होता. का तर नवऱ्याची काळजी, शेवटी नवऱ्यावर प्रेम. आणि सासरे झोपी गेले, माझा लहान हर्षू पण झोपला. पण नेहाला मात्र जाणवत होतं की आपली मम्मा काहीतरी टेन्शनमध्ये आहे. आणि मी तिला सारखी म्हणत होते, काय ग तुझे डॅडी अजून आले नाही आहेत. तेव्हा मोबाईलची वगैरे सोय नव्हती आणि त्यामुळे कॉन्टॅक्ट त्यांना करता येत नव्हता. आणि म्हटलं हे काय करायचं आता, म्हणजे फार चिंतेत होते मी. ती पण झोपली नाही, ती पण तशीच बसून होती माझ्याजवळ. आणि झालं 11:30 वाजता आमचे पाळक साहेब आले. दार उघडलं, ओले चिंब झालेले घरामध्ये आले. आता नेहमीप्रमाणे बायकोच मी आल्या सुरू केलं, तुम्हाला काही कळतं की नाही, ताडीवाला रोडला तुम्ही जाताय, 11:30-12 वाजता तुम्ही येताय. अहो तो एरिया म्हणजे कसा आहे तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं कोणी काही करून जरी टाकलं तुम्हाला तरी कळणार नाही. आणि अशी माझी बडबड चालू होती, चिंताग्रस्त बडबड. मुलगी माझी ऐकत होती. माझे मिस्टर शांत आणि संयमी आहेत. ते एका शब्दानेही काही बोलले नाही, फक्त हसले. सगळे कपडे वगैरे चेंज केले आणि जेवण त्यांना दिलं. मी जेवायला बसल्यावर मला नेहा फक्त एकच प्रश्न तिने मला विचारला, मम्मा तू कशाला एवढी चिडतेस. म्हटलं अगं नेहा, काळजी वाटते डॅडीची, एवढ्या रात्री अशा परिस्थितीत त्या एरियातून आलेत, मला भीती वाटणारच ना. म्हटलं बाळा, मला फक्त तिने विचारलं, मम्मा मला सांग डॅडी कुठे गेले होते ग. मी तिच्याकडे बघितलं, म्हटलं कुठे काय, रागातच, कुठे काय म्हणजे प्रार्थनेला गेले होते. हो ना, एवढं ती बोलली आणि मला म्हणाली, अगं मग डॅडी प्रार्थनेला गेले होते तर त्यांना कसं काय काही होईल. बापरे. आणि मग त्याच क्षणाला मी परमेश्वराची क्षमा मागितली की परमेश्वरा, हा तुझा याजक, तुझा सेवक, तुझा दास आहे. तो काही मित्रांच्या पार्टीमध्ये गेलेला नव्हता, तो तुझ्या सेवेसाठी गेला होता. तू त्यांचं रक्षण करणार नाही का. मी का निष्फळ बडबड करते, का काळजी करते. आणि मी परमेश्वराकडे क्षमा मागितली की एवढ्याशा माझ्या त्या चिमुरडीने माझे डोळे खाडकन उघडले. आणि का तर हाच तो बालकांसारखा विश्वास. आणि म्हणून मी आजचा हा विषय घेतलेला आहे की बालकांसारखं झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांना विनंती करते की आज मी मला सुद्धा हेच सांगते की आपल्या मनामध्ये जर असं काही कुणाबद्दल वाईट असेल, कुणाच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये मत्सर, द्वेष असेल, राग असेल, आज एका झटक्यात आपण तो डिलीट करूया आणि डिलाईट होऊया, आनंदित होऊया, बालकांसारखा विश्वास प्राप्त करूया. आणि उद्या मोठ्या उत्साहाने आपण देखील बालकांसारखं मस्तपैकी सेलिब्रेशन करूया. कारण की आपण विश्वासाने म्हणणार आहोत, मी स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे. का तर बालकांसारखा झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात आपला प्रवेश नाही. आणि म्हणून मोठ्या विश्वासाने आपण हे गाणं म्हणूया. मी फक्त शेवटच्या 2 ओळी म्हणत आहे. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. येथे मी पाहिन येशूला, सैतान तेथे नस
असणार, येशू तेथे असणार, येशू तेथे असणार, सैतान तेथे नसणार. स्वर्गाच्या वैभवी राजा, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो. तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. तर मग चला, आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जायचंय, प्रवेश निश्चित करायचा आहे. त्या तारणाच्या होडीत आपल्याला जायचं आहे. पण केव्हा? तर बालकांसारखा विश्वास असल्याशिवाय नाही. नम्र होऊया, बालकांसारखा विश्वास आपण बाळगूया आणि निश्चितच स्वर्गाच्या राज्याचं तिकीट आपण कन्फर्म करूया. थँक यू. गॉड ब्लेस यू ऑल.